आरामात आरामात आरामात. हा जरा. गुड मॉर्निंग सर. अरे गुड. तुम्हाला सर का म्हणतोयस? सर आपली तर ओळख ऑफिसमध्ये झाली होती ना. ऑफिसमध्ये झाली होती, पण तुला कळतंय का आता आपण कलिग्स होत. आणि खरं सांगू तर तुझ्यामुळे मला ही नोकरी मिळाली आहे. त्यामुळे ऐक, सर वगैरे नाही, आता तुम्हाला नुसतं रोहन म्हणायचंयस. ठीक आहे सर. रोहन, आज कामाचा पहिला दिवस ना. बेस्ट ऑफ लक. थँक्यू गणेश. ए गणेश, अरे मला ऑर्डर साईन झाली आहे. अरे थांब थांब, मला एकदा चेक करू दे. 84 हे बरोबर आहे ना? हो हो हो. मग आता थांब थांब थांब. वरती बघ. सर ऑर्डर नंबर 84. हा मीच आहे, मीच. ऑर्डर नंबर 84 मीच आहे. द्या. थँक्यू सो मच दादा. एक काम करतो. अरे कन्ना. तसं नाही. उभं ठेव, सांडणार नाही पार्सल. अच्छा, चल थँक्यू यार. थँक्यू सो मच गणेश. चलो. येस. तू माझं पार्सल घेत. ओके. आणि तसंही जिथं पडेल चिंगीचा पाय तिथे घाबरायचं कारणच काय, हो की नाही? हे आवडलंय मला तुझं. तुम्हाला माहितीये का, मी तुमच्याशी बोलले ना की मला आपोआप बरं वाटू लागतं. मी काय बोलत बसले सांगा ना, काय काम करू? ती भाजी डब्यात भर बरं. हा. बरं ताई, सॉरी वहिनी, ते ताई बोलायची सवय नाही झाली ना म्हण अजून गं, वहिनी. तुला हवं ते म्हण. नाही, ते दादा वहिनी बोलायला बोलले ना. बरं वहिनी, मी तुम्हाला एक विचारू का? मी दादांबद्दल जेवढं काही ऐकलंय ना, अहो दादा तर त्याच्यापेक्षा पण लई चांगले आहेत बघा. अरे बापरे, असं काय ऐकलं होतंस तू त्यांच्याबद्दल आणि कोणाकडनं? अहो माझ्या आजीकडून. तिला दुसरे कामच काय आहेत गावाकडं. झाडाकडे बघत बसायचं, आम्हाला चांगलं चुंगलं खाऊ घालायचं आणि दिवसातनं 2 टायमाला देवळात जायचं आणि मग फावल्या वेळा तिकडच्या गप्पा सांगत बसायच्या. आणि दादांबद्दल सांगताना तर बाबा रे बाबा, म्हणजे विचारायचं ना, काय कामच नाही बघा. लई कौतुक करते ती दादांचं. माझी आजी आहे ना, ती मला सांगत होती की दादा आणि इथल्या आजी आहेत ना, ते नोकरांना ना अगदी घरच्यांसारखं वागवतात. आणि आजी म्हणायची की जेव्हा इथल्या आजी आहेत ना जेवायला बसायच्या, तेव्हा त्यांच्यासोबत बोलवून घ्यायच्या, त्यांच्यासोबत जेवायला. एवढं म्हणजे असं सगळ्या गोष्टी सांगायची माझी आजी. खरंय. म्हणजे ना, आजी तर कायम असंच मानतात, घरातली प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आणि तुझे साहेब सुद्धा असंच मानतात. ते तर रागवत पण नाहीत कुणावर. हा म्हणजे आता कोणी चुकलं तर थोडेसे ओरडू शकतात, कारण त्यांना गोष्टी अशा एकदम नीट नेटक्या आणि योग्य वेळी करेक्ट पद्धतीने झालेल्या लागतात. पण ना, त्यांच्या रागवण्यात सुद्धा माया असते, आपलेपणा असतो. आणि महत्वाचं म्हणजे रागवले ना तरी सुद्धा एकही शब्द इथून तिथे होत नाही त्यांचा. त्यांचं बोलणं मनाला लागत नाही, लक्षात राहतं. आणि त्यांच्या बोलण्यात ना कायम आपल्या भल्याचा विचार असतो. असं दाखवत नाहीत ते, पण खूप इमोशनल आहेत ते. अहो मग फणसासारखेच म्हणा की, म्हणजे बाहेरनं काटेरी आणि आतनं अगदी गोड. करेक्ट. आणि कुटुंब म्हणजे तर बापरे, जीव की प्राण आहे त्यांचा. हां, प्रेझेंटेशन झालं ना रेडी? येस. उद्या रैना टेक्सटाईलवाल्यांशी आपली मीटिंग आहे. त्यांच्याबरोबर टायअप करायचं आहे आपल्याला. हो, पहिलीच मीटिंग आहे, त्यामुळे मी ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असेल, पण आनंद असेल तुमच्याबरोबर. दिवसभर ते सगळं काम आटपा आणि संध्याकाळी जाताना मला सांगा, आपण अजून एक मीटिंग करू. ओके, चला आता वेळ घालू नका, कामाला लागा. या. परदेशातनं कोण करतं फोन सतत मला? परदेशातून? हो ग, कोणाचा फोन आहे कळत नाही परदेशात. अरे मग घेतल्याशिवाय कसं करणार? नाही ग काकू, हे स्पॅम कॉल्स असतात आणि त्यांना आजकाल परदेशातनं फोन आलाय हे दाखवणं जास्त सोपं असतं. हे बघ, घेतल्याशिवाय कसं करणार कोणाचा फोन आहे ते? ते बघ, आलास परत. घे बघ तर. हॅलो, समर राजवाडे हिअर. माहितीये मला मिस्टर समर राजवाडे, म्हणूनच कधीची कॉल करते मी तुला. किमया, तू? मग दुसरं कोण? सात वेळा कॉल करणं एवढं दुसरं कोणी भाव देतं का रे तुला? प्लीज, खूप लोक भाव देतात बरं का मला. ए
चल चल थापाड्या. आणि खूप देत असतील हं, मी नाही. मी खूपांमध्ये येत नाही. ओके. तू ना तुझ्याशी बोलायला लागलं की असं कानामध्ये दडे बसल्यासारखे वाटतात. हा म्हणूनच खूप वर्षांनी कॉल केला तुला. आज अचानक कशी काय आठवण आली आमच्या गरिबांची? तू आणि गरीब. काय हसायला काय झालं? वा वा वा. अरे इंटरनेट तुझ्यामुळे चालतं, मार्केट तुझ्या डिसिजन्स मुळे अपडाऊन होतं. वा. आणि तू गरीब. हे तुझे हे असले बकवास जोक्स ऐकूनच मी निघून गेले होते, माहितीये ना. उगाच टाइमपास करू नकोस हा. मी टाइमपास करतोय का तू टाइमपास करतेस? बोल ना जरा नीट, आता फोन केलास तर. ओके 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 ऐक आता, नीट ऐक. 2-3 सिरियस वाक्य बोलते, ते नीट ऐक. ओके. मी लवकरच इंडियामध्ये येतेय. बघू. व्हॉट बघू? एक्सक्यूज मी. काय आहे, किमया, याच्या आधी गेल्या 5 वर्षात तू असं 3 ते 4 वेळा सांगितलंस की मी येते म्हणून. तेव्हा आम्ही तुझी वाट बघत राहिलो, पण तू काय आली नाहीस, म्हणून म्हटलं बघू. अरे सॅम, जुन्या झाल्या त्या गोष्टी आता. ह्यावेळी पक्का येणार. असला वेळ तर भेटू. ए नखरे करू नकोस हा. नाही तर घराबाहेर येऊन बोंबाबोंब करीन आणि घरात येऊन तुझ्या डोक्यावर बसेन हा. हा. तू आधी ये तर. लवकरच येते मी. ठीक आहे, चला बाय. सी यू. सी यू. डूडल्स. किमया चिटणीस परत येते, हे निमित्त चांगलंय. किमया आली की स्वानंदी गेलीच पाहिजे.